नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आजपासून आपण दिवाळीचे पदार्थ करायला सुरुवात करत आहोत. हे पदार्थ सोप्यात सोपे कसे करून दाखवता येतील ह्याचा मी प्रयत्न करते. आज आपण पहिला दिवाळीचा पदार्थ करत आहोत, तो म्हणजे रवा आणि खवा ह्यांचे अगदी सोप्या पद्धतीने केलेले लाडू. ह्या लाडूला कुठलाही पाक लागत नाही किंवा करायला जास्त वेळही लागत नाही. त्यामुळं हे तुम्ही लाडू जरूर करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. चला तर आता आपण ही रेसिपी करायला घेऊयात. ह्या लाडवासाठी आम्ही हा जो बाऊल घेतलेला आहे त्याचं आणि वजनी असे दोन्ही प्रमाण दाखवणार आहे. प्रथम रिकामा बाऊल ह्या वजन काट्यावरती ठेवून झिरोवरती हा काटा आणून मग सगळ्या पदार्थांचं परफेक्ट वजन मी तुम्हाला दाखवते. इथं पावशेर खवा घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे. हे झालं वजनी प्रमाण. तसंच हा रवा घेतलेला आहे. हा रवा 250 ग्रॅम आहे. तो मी 2 बाउल घेणार आहे, म्हणजेच 500 ग्रॅम घेणार आहे. ही पिठी साखर घेत आहे. ही पिठी साखर आहे ती 250 ग्रॅम घेतलेली आहे. असं हे आपलं सगळं वजनी प्रमाण झालं. इथं मी बाऊलच्या प्रमाणात सांगते. 2 बाऊल बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा बाऊल तूप घेतलेलं आहे, म्हणजेच हे तूप 100 ग्रॅम आहे. पाऊण बाऊल पिठी साखर आहे आणि 1 बाऊल खवा घेतलेला आहे. 1 चमचा वेलची पूड पण घेतलेली आहे. तसंच इथं पाऊण बाऊल दूध आणि थोडे ड्रायफ्रूट्स, बेदाणे असंही घेतलेलं आहे. हा रवा तुमच्याकडे बारीक जर नसेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्या. पहिल्यांदा हा रवा कोरडाच असा 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचा. त्यामुळं रव्याचा पहिला जो कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि नंतर रवा जरा पटकीने भाजला जातो. इथंही आपला थोडा वेळ वाचतो. शिवाय पहिल्यांदाच तूप घालून मग रवा भाजला तर रवा थोडा जड होतो आणि भाजायलाही उशीर लागतो. तसेच थोडेसे हात दुखून येतात. आपला पहिला कोरडा रवा भाजून झालेला आहे. 5 मिनटानंतर मी त्याच्यामध्ये 3 चमचे तूप घालत आहे. हे तूपसुद्धा हळूहळू असं 3-4 चमचे घातलं तरीसुद्धा रवा जड होत नाही आणि आपले हात पण दुखून येत नाहीत. हा असा रवा अशा पद्धतीने एकदा भाजून बघा आणि तुमचा अनुभव मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. असं पहिल्यांदा जेव्हा आपण तूप घालतो त्यानंतर हा रवा 10 मिनटं मंद गॅसवरती भाजायचा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा रव्याचे लाडू करत असाल तेव्हा हळूहळू अगदी मंद गॅसवरती भाजला तर त्याचा गोल्डन कलर असा हळूहळू येत जातो. असा गोल्डन कलर आल्यामुळं रवा हा आतपर्यंत छान भाजला जातो. आता 10 मिनटानंतर परत 3 चमचे मी तूप घालून घेतलेला आहे आणि परत हा रवा 10 मिनटं अगदी मंद आचेवरती पहिल्यासारखाच भाजून घ्यायचा. या लाडूचं कौशल्य म्हणजे एवढंच आहे की रवा उत्तम प्रकारे भाजून घेणे. जेवढा तुम्ही मंद गॅसवरती हा रवा छान भाजून घ्याल तेवढे हे लाडू खूप छान होतात. फक्त पेशन्सने हा रवा भाजण्याचं कौशल्य लक्षात घ्या, म्हणजे लाडू अगदी उत्तमच होणार आहेत. इथं मी जी कढई घेतलेली आहे ती कढई थोडीशी छोटी पडत आहे. त्यामुळं तुम्हाला अर्धा किलोचा जर रवा भाजायचा असेल तर तुम्ही थोडीशी मोठी कढई घ्या आणि मग रवा भाजा. इथं रव्याचा कलर आता बदलायला लागलेला आहे आणि अजूनही रवा हा भाजताना हात जड पण होत नाही आहे. आता मी अजून 10 मिनिटांनी 2 चमचे तूप वापरलेलं आहे आणि हा रवा परत भाजून घेत आहे. आता हा आपला रवा 10 मिनिटात भाजून होणार आहे.
इथं तुम्ही बघू शकता अगदी हलकासा गोल्डन कलर ह्या रव्याला आलेला आहे. एकंदरीत हा रवा भाजण्यासाठी किती वेळ लागला हे तुम्हाला मी नंतर सांगेनच. हे बघा, आपला रवा छान भाजत आलेला आहे. हा रवा आता भाजून झालेला आहे. गॅस बंद करून 5 मिनटं नुसता रवा असा भाजून घ्यायचा, कारण कढई गरम असते आणि रवा जर असाच त्या कढईत तसाच ठेवला तर खालती थोडासा जास्त ब्राऊन होण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत एवढा रवा भाजण्यासाठी मला 30 मिनटं लागली. आपण जे तूप घेतलेलं होतं त्यातलं 1-1.5 चमचा तूप उरलेलं आहे. आता पूर्ण रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं आहे ते दूध घालत आहे. हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, त्यामुळं पहिल्यांदा अगदी थोडंसं म्हणजे अर्धा बाउल दूध मी ह्यामध्ये घालून रवा सगळा परतून घेणार आहे. यावेळेस परत गॅस पेटवून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा. असा 5 मिनटं रवा परतून झाल्यानंतर पहिल्यांदा घातलेलं दूध सगळं ह्या रव्यामध्ये मुरून झाल्यानंतर उरलेलं दूध घालून परत हा रवा एक 5 मिनटं परतवून घेऊन असाच ह्या दुधामध्ये मुरवून घेऊयात. त्यामुळं रवा छान फुलतो आणि त्याचा कच्चेपणाही जातो. दूध वापरून रवा फुलेपर्यंतचा एकंदरीत वेळ जवळजवळ 40 मिनटं लागलेला आहे. हे असं दूध वापरलं तरीसुद्धा लाडू 8 दिवस अगदी छान टिकतात. अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल हे बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून शेअरही करा. आता मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून हे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. हे ड्रायफ्रूट्स थोडेसेच भाजून घ्यायचे आणि त्यावरती लगेच खवा घालून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खव्याबरोबर सुद्धा हे ड्रायफ्रूट्स भाजले जाणार आहेत. इथं मी खवा भाजून घेत आहे. हा मी घरी केलेला खवा आहे. त्यामध्ये केशर सिरपही वापरलेला आहे, त्यामुळे त्याचा रंग हा थोडासा पिवळसर आलेला आहे. तुम्ही विकतचा खवा जर आणला तर तो खवा जरा जास्त परतून घ्या. हा खवा फक्त मी 5 मिनटं परतून घेणार आहे. हे ड्रायफ्रूट्स ह्या खव्यामध्ये मिक्स झाले की लगेचच पिठी साखर घालून परत हा खवा परतून घेणार आहे. हा खवा परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पिठी साखर मिक्स करायची. अर्थातच ही पिठी साखर घातल्यानंतर खवा जास्त परतण्याची गरजही लागत नाही, कारण आपण जो रवा फुलवून घेतलेला आहे तो मिक्स करून हाताने सगळं हे मिश्रण चोळून घ्यायचं असतं. थोडीशी साखर मिक्स झाली की आपण लगेचच ह्याच्यामध्ये भाजलेला रवा घालून घेत आहोत. आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. रवा, खवा आणि पिठी साखर हे चांगलं एकजीव मिळून येण्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं असतं. इथं मी आता वेलची पूड घालत आहे. आवडत असल्यास वेलची पूड घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आता बेदाणे पण घालत आहे. आता ह्याच्यावरती वाफ जाण्यासाठी किंचितसर थोडीशी बाजूला गॅप ठेवून झाकण ठेवणार आहे आणि पाऊण 1 तासांनी लाडू वळायला सुरुवात करणार आहे. एक 45 मिनिटांनी हे झाकण काढून लाडू वळायला घेत आहे. त्यापूर्वी हे मिश्रण परत एकदा हातावरती चोळून सगळं रवा आणि खवा मिक्स करून घेत आहे. आता आपण लाडू वळायला घेऊयात. लाडूला
वरतून लावण्यासाठी काजू घेतलेले आहेत आणि आता लाडू वळायला सुरुवात करत आहे. इथं एकंदरीत 42 लाडू झालेले आहेत. हे मी 40 लाडू तुम्हाला दाखवत आहे. 2 लाडू करता करताच गायब झाले. हे असे A1 सुग्रास रेसिपीचे अगदी मस्त म्हणजे मस्त रवा खवा लाडू. अगदी हा लाडू इतका मौसूद झालेला आहे ना, आणि खरं सांगते चविष्ट तर एवढा होतो, टिकतोही 7-8 दिवस. अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे हे रवा खवा लाडू. एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवत आहे. हे बघा, अगदी हात लावल्याच असा छान ह्याचे 2 भाग होत आहेत. किती छान लाडू झालेला आहे बघा बरं. तुम्ही जर खवा आणल्यानंतर त्यात केशर सिरप घातलं किंवा थोड्या केशराच्या काड्या दुधात भिजवून मग ते दूध जर ह्या खव्यामध्ये वापरलं तर तुम्ही केलेल्याही लाडवांचा असाच खूप छान रंग येईल. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.